तर गुड मॉर्निंग गाईज. आज किती तारीख आहे? आज आहे 18 तारीख काहीतरी. जाऊ द्या, तारीख विसरून जा. तर आज आपला आता वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत आणि आपला NSS कॅम्प आहे आज. त्याच्यासाठी आज सगळे लवकर उठलेले आहेत. मरकी मस्त आंघोळ केलेली आहे. देवाची कृपा, गरम गरम पाणी भेटलं आपल्याला, त्यामुळं झाली आपली आंघोळ कशी तरी 5 वाजता. हे बघा, हे स्पोर्टचं सामान घेऊन जायचं आहे कॅम्पला. डायरेक्ट स्पोर्ट कॅम्प करून टाकायचं आहे आपल्याला. त्यामुळं आणि काय म्हणतात ते तुम्हाला पोरं दाखवतो आपले. सकाळी सकाळी काय काय चालू आहे. आंघोळीसाठी प्रयत्न. थंडी एवढी आहे की मरायची वेळ आली. आंघोळ करा, आंघोळ करा, गरम पाण्याने आंघोळ करा. अरे देवाला जायचंय रे वाकडे, आंघोळ कर. देवाच्या ठिकाणी जायचंय. सकाळ सकाळी उठले 7 वाजता बस आहे, 5 वाजताच उठवलं. तर गाईज, NSS कॅम्प साठी आपण निघलेलो आहोत. पंप व्हॉलीबॉल मध्ये हवा मारायला. सगळे पोरं रेडी आहेत आंघोळी गिंगोळी करून. मध्ये खाली उभे आहेत पोरं अर्धे. आपली बॅट बॉल बी रेडी आहे, म्हणजे खेळायसाठी. NSS कॅम्पला डायरेक्ट स्पोर्ट कॅम्प करून टाकायचं आपल्याला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थंडी एक नंबर वाजायली अशी. न्यूज बस कधी येते कोणाला माहित. पोरं थांबलेले आहेत खाली आपले सगळे. ए बस आली का रे? चला रे खाली. थंडी वाजली बाबा. चंद्र आणखी गेलं नाही. चंद्र काय नाही. सूर्य तर कवा येते की आता. सकाळी 5ला उठून आंघोळी केल्यात सगळ्यांनी. एवढी कृपा होती की थंड पाणीच्या जागी गरम पाणी होतं. हॉस्टेल भारी आहे आमचं. डबल म्हणा. मारा नाही तर पाय फेकून मारा, बुटा फेकून हाना, काही करा. मात्र घंटीचं बटन बघू शकता. पोरांनी शेकोटी करी. अरे पोरो, थंडी कस काय वाढली आज? अबे थंडी कस काय वाढली पण एवढी? मेसवाल्या मामाने फ्रीज उघडी ठेवली काय की आपला. काय पंप? गाडी पंक्चर, बस पंक्चर झाल्यावर वाटत मध्ये पंप बी घ्यायला आहे. मग बस पंक्चर गिंचर झाली तर लागेल की हवा मारायला. आमचे मामा बघा प्रोफेशनल गाडी अशी चालवतात की हेवी ड्रायव्हर आहेत पुरे. बघून की तुम्ही. आता जरा लेट उघडला रे मी मोबाईल. लय वेळा घेतली. आता जाता जाता दाखवा लागते ड्रायव्हिंग स्किल मामाच्या. आलोच माग. अबे माग लगेच के लागतात रे. अरे बाप गाइस, मंजिल अभी दूर नहीं. लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणा की काहीतरी. लाईक करा, सगळे निघालेले आहेत आपले. तुम्ही गाणे गिणे चालूच राहणार आता असेच बघू शकता. तडक फडक गाणं लावा. एकदम एक नंबरचं गाणं लावा.
पाणी जिरवा, पाणी जिरवा. आमचा निघलेला आहे रॅली ही हम आ चुके हैं एनएसएस कैंप के लिए यहाँ पे थेंब थेंब वाचवा पाण्याचा. स्वच्छता पाळा, स्वच्छता पाळा. आमच्या सिनियर्सनी अशी किट घातलेली आहे NSS ची, बघू शकता. रोगराई टाळा, रोगराई टाळा. द्या घोषणा जरा अशा चांगल्या. झाडे लावा, झाडे जगवा. जय. समोर सगळे सिनियर शेवटी आम्ही आलेलो आहोत इथल्या गावातल्या शाळेमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता उलटू उलटू गळा बसलाय. आता आवाज बी निघत नाही माझा. हे बघा तुम्ही, इथं नाट्य होणार आहे, व्हॉलीबॉल बी आहे, खेळून घ्या. माझी पार्टी ही होती. थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा. आम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा. मला पाणी पाजवा कोणतरी. रे बापा गळा बसला. पाणी पाजवा ना आम्हाला. हो, पाणी पाजवा, आम्हाला वाचवा. बघू शकता सगळे. सांडपाणी आळा, रोग टाळा. आणि आमच्या काही टाइम माग ब्लॉग मध्ये यायसाठी मरायला तिथं. इस नाट में हमारा कुछ योगदान नहीं है. पाणी पाजवा आम्हाला तरी कोणतरी. पाणी अडवा, पाणी जिरवा. लय झालं, आवाज तिकडे चाललाय. ॲटोट्यून हे झालेली आहे आमची, आवाज निघत नाही. आपण थांबायचं चालले. शाळेमध्ये या बसल्या जागी एकदम शाळेत असल्याची फिलिंग येत होती. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, सुविचार बघू शकता. आता कार्यक्रम होणार आहे आपला NSSचा, सिनियर्सचा. मोठी शाळा आहे चांगली. तुला इथं सबस्क्राईब करायचं आहे का? शेवटी कार्यक्रम संपला 11:30 वाजता. आणि बघू शकता मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, असं म्हणा काहीतरी. यायला चॅनलचं नाव सांगायला लागतं. फॉलो करा, सगळेजण येतात. फॉलो करा, घंटीचं बटन खनखनी दाबा. त्याला चॅनलचं नाव सांग की रे, घरी जा. नाव काय? विजय भाऊ, विजय भाऊ, विजय ब्लॉग, बिग ब्लॉगर. फॉलो करा, लाईक करा. हा, आपला कार्यकर्ता. अगदी 2-3 महिन्यांच्या आणि 2-3 ब्लॉकच्या गॅप नंतर आपण पुन्हा आलेलो आहोत सरला. हीच ती जागा. मागच्या वेळेस आपण आलतो नवीन जेव्हा कॉलेजला आलतो तेव्हा. आणि पुन्हा आपण आलेलो आहोत या ठिकाणी. या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलेलो होतो आणि पुन्हा आपण आलेलो आहोत या ठिकाणी. काही म्हणता का नाही? लाईक करा, सबस्क्राईब करा, काहीतरी घंटीचं बटन दाबा. नाही काही दाखवत ना. तर घंटा दाबा, घंटा. नाही तुम्ही काही म्हणा. तर मित्रांनो, ओरडू भूक लागली होती, त्यामुळं मित्रांनो हा परदेश ब्लॉगर केलेली आहे आपल्याला जेवायची व्यवस्था. इथं लय ओरडले पोरं, गळा फाडू जेवायची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांना. आणि बघू आता काय खायला राहते ते. शिर्डी सारखीच व्यवस्था आहे इथं. जेवढं लागते तेवढंच खा रे. ज्यादा खाल्लेस ना का. आणखी आपल्याला कार्यक्रम बाकी आहेत. आजचे वाडेकरी भुसारे अभिषेक, त्याच्यानंतर आपले निलेश दरबळे. ए नीट जेवा रे, व्हिडिओ शूटिंग चालू आहे रे.
लग्नातली व्हिडिओ शूटिंग चालू आहे रे. दम जेव्हा सबस्क्राईब करा. ए लग्नाची व्हिडिओ शूटिंग चालू आहे. नीट खा रे नीट खा. आणि चांगल्या प्रकारे जेवायला हे केलेलं. मेसपेक्षा तर किती पट्टीनं चांगलेच आहे आमच्या. हो सर. आजचे वाडेकरी इकडा ना. संकेत भास्कर आजचे वाडेकरी, वरणाचे वाडेकरी लवकर वाडा. हे काय मध्यहरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुन्हा आम्ही आलेलो आहोत सरला बेटच्या या मंदिरामध्ये. असं भव्य इथलं पवित्र असं मंदिर आहे. याच्या बाजूला गोदावरी नदी आहे आणि याला म्हणतात सरला बेट. नदीकाठी बसलेला आहे गोदावरीच्या. बघू शकता जेवण घेऊन झाल्यानंतर आता पुन्हा साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे आपली. हे सगळं साफ करायचं आपल्याला. झाडाची कटिंग करतायत समोर आणि ते भरायचं आहे आपल्याला. मास्क लावला नाही का तू? आणि आम्ही बॅनर धरलेला आहे. हे बघा मंडळी, आम्हाला ती शेवटी आणलेला आहे यांनी. कचरा जमा केलता भला मोठा आणि इकडे टाकायला आणलाय आता कचरा. हसते काय ट्रॅक्टर? हो पक्का धरले. अय्या माय, आपले बस मामा वाले मामा असले असते ते ड्रिफ्ट मारले असत्या. गरागर एरोप्लेन चालवले आणि बस चालवतात मामा पहिलेच. ट्रॅक्टर तर कसं बघा गाईज. आम्ही आलेलो तिकडं गोटा पण आहे आपला, गाईचा गोटा. आणि मस्त अशी झाड आहे तिकडं. गोशाळा तिकडं बसते सगळे तिकडच आहे. हे गेलं रे बापा डोकं. दुकान सुचत आहे काय की आम्हा ट्रॅक्टरच चालवायले तशी भयानक. उजव्या हाताला हे आपल्या हँड ग्लोव्ज, त्यामुळं उजव्या हातानं शूटिंग करता येणं. धुलटा लागलाय सगळा कचऱ्याचा. डाव्या साईडून करायला लागले. इकडे कॅमेरा आहे, इकडे बघायला माणूस. कोणत्या कोपऱ्यात नेऊन टाकता पा. बघू शकता गाईज ही गोदावरी नदी. ही गोदावरी नदी आहे आपल्या नांदेडला येणारी. हे धरण आहे इथं बंधारा. आणि या घाटावर सरला बेट आहे. आपला कचरा खाली करायचा आहे आता. कचरा खाली करायचा आहे आपल्याला. मामा आपली कार चालवतात सर, प्रिन्सिपल सरची. त्यामुळे मामाला ट्रॅक्टर का जमणं चालले. आपल्या बसवाल्या मामालाच जमावं लागेल. काय सांगता काय बथा. हातभर फाटली ती ट्रॅक्टरचा टायर फुटला आवाजानं. टायरच फुटला. अवघडच झाली. आणि इथे एका शाळेची ते कोणत्या शाळेची अरे? कुठल्या अरे? गाव कोणतं आहे तुमचं? वांजरगाव का? ट्रिपला आले का? जॉली नाही ते भुशाची इज्जत घातली रे हाड. शाळेची ट्रिप आलेली आहे इथं. घसरगुंडीची लाईन आहे तिकडे. क्रिकेट खेळायला तर. आणि आमचे दरिंदर बसलेत आता ट्रॅक्टरचं टायर बी फुटले. टेन्शन नाही, कचरा भरायचा नाही, काही नाही.
तिकडे वर्मी कंपोस्टचं चालू आहे. सिनियरला काय भेट नाही गेलं आणायला, यांनी गाडा चालला डायरेक्ट. चला जायचं आहे आपल्याला. वर्मी कंपोस्ट चालू आहे करणं. कुठं चाललं